श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. तुमच्या घरातील मुलं जर तुमचं ऐकत नसतील किंवा जर तुमचा नवरा तुमचं ऐकत नसेल, तुमची बायको तुमचं ऐकत नसेल, तसेच तुमच्या घरी पैशाशी संबंधित समस्या असतील किंवा आजारपण संबंधित काही समस्या असतील, म्हणजेच कोणालाही कोणताही आजार झाला असेल, घरातील कोणतीही व्यक्ती व्याधीग्रस्त असेल, तर त्यासाठी आजचे खूप सुंदर असे 4 उपाय नक्की करा. मैत्रिणींनो, बघा, पालकांना मुलं अजिबात ऐकत नाहीत. ही प्रत्येक घरची समस्या बनली आहे. तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील त्यासाठी हे उपाय नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते उपाय तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी अतिशय सक्षम असणार आहे. पण यामध्ये तुम्हाला श्रद्धा आणि विश्वास हा अतिशय महत्त्वाचा आहे. विश्वास ठेवून हा उपाय नक्की करा. मुलं ऐकत नाहीत असं अनेक जण बोलतात. मुले अभ्यास करत नाहीत, मुलांना खूप राग येतो, मुलं खूप चिडचिड करतात, नवरा बायकोमध्ये भांडणे होतात, मुलांची भांडणं होतात, तसे मुलांचे देखील पालकांशी भांडण होतात. त्यामुळे घरात सतत प्रॉब्लेम चालू होतात. तर या सगळ्यावर उपाय आज आपण बघणार आहोत. आजकाल प्रत्येक घरात ही समस्या आहे. विशेषतः पैशाशी संबंधित समस्या घरामध्ये कलह निर्माण करतात. घरामध्ये पैसा नसेल तर घरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण होते आणि घरातील सगळेजण नाराज, उदास राहतात. घरामध्ये पैसा अभावी खूप त्रास सहन करावा लागतो. एकमेकांचे म्हणणे कोणी ऐकत नाही व समस्या निर्माण होत राहतात. घरात बऱ्याच माऊलींचे पती ऐकत नाहीत किंवा माऊलीच पतींचे ऐकत नाही. म्हणजे जे काही एकमेकांना सांगतात ते ऐकत नाहीत आणि मुलेही आई वडिलांचं काय बोलतात ते ऐकत नाहीत. मुली चुकीच्या संगतीमध्ये जात असतात. कितीही सांगितलं तर ऐकत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या या सर्व गोष्टी जर समस्यावर उपाय जे काही सोल्युशन आहे त्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्की भेटेल. मैत्रिणींनो, जेवणात फक्त एक गोष्ट घाला आणि तुमचे प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल, तसेच चुकीच्या संगतीपासून दूर राहील. पहिला उपाय करून पाहिल्यानंतर म्हणजे तुमच्या कुटुंबातील सदस्याचे तुमच्याबद्दल मत तर बदलेलच, शिवाय तुमच्याबद्दल त्यांच्या मनात आदर देखील निर्माण होईल. तुम्ही जे काही बोलाल ते मान्य करतील. दुसरा उपाय पितृदोष दूर करेल आणि पितरामुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करेल. तिसरा उपाय म्हणजे पैशाशी संबंधित समस्या अडचणी दूर करेल, कारण पैसे घरात नसतील तर घरामध्ये कलह होतच राहतो. तर पैशासंबंधी समस्यावर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. चौथा उपाय हा रोगांपासून देखील आपली मुक्तता करतो. घरामध्ये रोगराई असेल, घरामध्ये सतत आजारपण असेल तर कोणीही त्यामुळे सुखाने व शांततेने राहू शकत नाही. हे महा उपाय केल्यास संपूर्ण कुटुंबातील सर्व समस्या संपतील. तर पहा, मी तुम्हाला प्रत्येक उपायाबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे. तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करता, मग ते शुद्ध पाणी असो किंवा कच्चे दूध असो, तांदूळ असो किंवा कोणतेही फूल अर्पण करता किंवा पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल तर काळजीपूर्वक ऐका. चिमूटभर काळे तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करताना श्री त्र्यंबेश्वर महादेवाचे अखंड स्मरण करावे लागेल. त्र्यंबेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमूटभर काळे तीळ ठेवावे आणि काय करावे लागेल, शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र काळे तीळ खाली पडू द्यायचे नाहीत, याकडे लक्ष द्या. म्हणून हळूच पाणी अर्पण करा. त्र्यंबेश्वर महादेवाचे स्मरण करत ते अर्पण करा व अर्पण केल्यानंतर त्यातून फक्त दोन काळे तीळ काढून हातात घ्या. उचलल्यानंतर तुम्ही महादेवाची अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे. माझ्या कुटुंबामध्ये आनंद असू द्या, माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या. माझी मुलं चुकीच्या संगतीत आहेत, माझे पती चुकीच्या संगतीत आहेत, त्यांना वाईट सवय लागली आहे, अशा सर्व समस्या दूर होऊ द्या असे मनोभावे प्रार्थना करा. प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ते काळे तीळ घरी घेऊन या. आता काय करायचे आहे तर हे काळे तीळ तुम्ही त्यांना अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला द्या. जसं की तुम्ही हे काळे तीळ तुम्ही चहामध्ये, दुधामध्ये देऊ शकता आणि हे तीळ पाण्यात मिसळून देखील देऊ शकता. म्हणजे तुम्हाला शक्य होईल असे हे काळे तीळ कशातही मिसळून द्या. तुमची समस्या काही असो, तुम्हाला कोणतीही अडचण आली तर त्र्यंबेश्वर महादेवाचे नावाने ते नक्कीच निघून जाईल. तर ही समस्या तुमच्या संपूर्ण कुटुंबात कधीच उद्भवणार नाही. यामध्ये फक्त भगवान शिवशंकरांवर श्रद्धा आणि विश्वास ठेवून मग बघा, तो भोळा भंडारी तुमची नक्की इच्छा पूर्ण करणार. दुसरा उपाय तो तुम्हाला शनिवारी करावा लागेल. तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल. यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील.
तर काय करायचं आहे, नीट लक्षपूर्वक ऐका. तुमचे पूर्वज सुखी असतील तर कुटुंबात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आपली सर्व कामे लवकर होतात. सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल, कुटुंबात दुःख असेल, तर आपल्या घरामध्ये पैसा आला तर आनंद येतो. तुम्हाला काय करावे लागेल की शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. तुमच्या पितरांचा आनंद मिळावा म्हणून काय करावे लागेल, तर पहिली गोष्ट म्हणजे शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यामध्ये 2 चमचे कच्चे दूध घालून पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये त्या अर्पण करायचं आणि ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा सतत जप करायचा. या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मी वास करेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात मातीची पंती घेऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे. तसेच त्यावेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल, ती कोणती मनोकामना असेल ती सांगा. पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी थोडीशी साखर, गोड साखर तुम्ही ठेवू शकता. साखर ही अगदी 1 चमचा ठेवा आणि परत घरी या. यामुळे तुमचे पितर खूप आनंदी होतात. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. पितरांशी संबंधित सर्व समस्या, रोग सर्व काही निघून जातात. घरातील भांडण थांबतात व यामुळे घरामध्ये पैसा येऊ लागतो. शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे. तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ शकता, फक्त ते तुटलेले घेऊ नका. ते तुम्ही अखंड तांदूळ खात्री करून घ्या. कच्चा तांदूळ घ्यायचं आहे तुम्हाला. फक्त 1 चिमूटभर काळे तीळ, त्याचबरोबर भाताचे सातू घ्यायचे आहेत. हे सातू कोणत्याही दुकानात कुठेही उपलब्ध होते. कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होते. तर तुम्हाला काय करायचं आहे, 11 वाजेपर्यंत घरातील सर्व लोक जागे आहेत तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. घरातील सर्व लोक रात्री झोपल्यानंतर तुम्हाला ही वाटी घेतलेली तांदूळ घरातील प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला 1 वाटी ठेवून द्यायची आहे. झाकण ठेवून बाजूला ठेवा. ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री सर्वजण घरी आल्यावर बाहेर ठेवायची आहे. आता काय करावे लागेल, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावे लागेल. घरातील तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर काळे तीळ आणि तांदळाचे सातू, भाताचे तुकडे टाकावे. ही भाताची वाटी घ्या आणि भात आपल्याला हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र जप करायचा आहे. या वाटीतील तिन्ही गोष्टींपैकी 2-2 दाणे घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला तांदळाचे 2 दाणे उचलावे लागतील, काळ्या तिळाचे 2 दाणे उचलावे लागतील आणि भाताचे सातूचे 2 दाणे उचलावे लागतील. हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचे आहे. हे सर्व लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे. नंतर आपल्या तिजोरीत असलेल्या ठिकाणी किंवा मग जिथे आपला व्यवसाय करत असाल आपण, तिथे दुकान असेल किंवा ऑफिस असेल त्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवू शकता. या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि अखंड तुमच्या घरात लक्ष्मी वास करेल. हा एक अतिशय सुंदर असा उपाय आहे. या उपायाने पितरांचा आशीर्वादही मिळतो आणि हा उपाय तुम्ही करून पाहू शकता. पुढचा उपाय अतिशय खास आहे. तुमच्या घरातील सदस्यांना कोणताही आजार असेल तर तो दूर करण्यासाठी हा 4था उपाय अतिशय खास आहे. 4था उपाय तुमच्या घरातील दुःख, दारिद्र्य सुद्धा दूर करेल. हा उपाय फक्त शनिवारीच केला जाऊ शकतो. हे मात्र लक्षात ठेवा. शनिवारी काय करावे लागेल, फक्त 5 बेलपत्र घेऊन 1 फूल, मग ते कोणतेही 1 फूल घेऊ शकता. फक्त ते फूल पांढऱ्या रंगाचे असावे, कारण भगवान शिवशंकरांना पांढरे फूल हे अतिशय प्रिय आहे. मात्र फक्त केतकीचे फूल असू नये. इतर कोणतेही पांढरे फूल असेल तर चालेल. 5 बेलपत्राची पाने घेऊन ती कुठेही तुटलेली, खराब झालेली नसावी. शनिवारी तुम्हाला पाण्याने भरलेले भांडे घेऊन शंकराच्या मंदिरात जावे लागेल. नंतर तुम्हाला काय करायचे आहे, ती 5 बेलपत्र शिवलिंगावर पालती ठेवून, म्हणजे 5 बेलपत्र एकावर एक, जी खालील गुळगुळीत भाग असतो तो शिवलिंगावरती एकावर एक अशी ठेवावीत. आता या ठिकाणी जर तुम्हाला बेलपत्र नाही मिळालं तर अगोदर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केलेले असेल तर त्यातील 5 बेलपत्र स्वच्छ धुवून घेतली तरी सुद्धा चालतील, पण त्या बेलपत्राचा देठ आपल्याकडे असावा. आपण शिवलिंगाची पूजा करताना दक्षिणमुख शिवलिंगाची पूजा करावी. त्यावर पांढरे फूल, कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन पाण्याने भरलेले भांडे एकदम हळूहळू अर्पण करावे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी नक्कीच दूर होते, आजारपण तर दूर होते आणि घरात सुख समृद्धी येईल. त्यामुळे तुम्ही हा उपाय शनिवारी नक्की करून पहा. जर तुम्हाला हा उपाय शनिवारी करायला जमत नसेल तर सोमवार हा दिवस भगवान शिवशंकरांचा प्रिय दिवस आहे.
तर या दिवशी निदान करू शकता। पुढचा आणि शेवटचा उपाय जो आहे तो देखील अतिशय सुंदर आणि साधा उपाय आहे। या उपायाने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल। घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही। घरामध्ये आलेला पैसा कुठे जातो हेच कळत नाही। पैसा येण्या अगोदरच जाण्याचे मार्ग तयार झालेले असतात। तर अशा वेळी आपल्या घराची काही नकारात्मकता आहे, जी काही बाधा आहे, आपल्या घराचे काही वास्तुदोष आहेत, तो वास्तुदोष आपल्याला दूर करायचा आहे। घरातील नकारात्मकता घरातून दूर करायची आहे। आपल्या घराला कुणाची दृष्ट लागली असेल तर या उपायाने दूर होईल। यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। या जी 3 वस्तू आहेत त्या तुम्ही रोज आपल्या घरात जाळायच्या आहेत। त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल, जी काही बाधा आहे ती दूर होईल। घरामध्ये आलेला पैसा टिकेल, लक्ष्मी स्थिर राहील, घरामध्ये एक प्रकारचे सकारात्मक वातावरण तयार होईल, घरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण होईल। या 3 वस्तू जेव्हापासून तुम्ही घरात जाळायला सुरुवात कराल तेव्हापासून 2-3 दिवसात तुम्हाला फरक दिसेल। घरात मन शांती मिळेल, घरामध्ये मनात चांगले विचार येतील, घर सकारात्मक वातावरण निर्माण होईल। या उपायासाठी तुम्हाला एक छोटी पंती घ्यायची आहे। यामध्ये तुम्हाला गाईच्या शेणाच्या गौरीचा तुकडा तसेच भीमसेनी कापूर 2 तुकडे आणि त्यावरती तुम्हाला 4 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत। हे सर्व साहित्य घेऊन त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे आणि ही मातीची पंती तुम्हाला कुठे प्रज्वलित करायची आहे तर आपल्या घराच्या ब्रह्मस्थान असते, म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य भाग असतो तिथे आपल्याला पंती प्रज्वलित करायची आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या हॉलच्या मध्यभागी किंवा किचनच्या मध्यभागी ही पंती प्रज्वलित करायची आहे। आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला ही पंती प्रज्वलित करायची आहे। नंतर हा धूर तुम्हाला तुमच्या घराच्या सर्व कानाकोपऱ्यात फिरवायचा आहे आणि नंतर आपल्या मुख्य दरवाजाकडे येऊन मुख्य दरवाजाकडे तोंड करून आपल्याला ही पंती लावायची आहे। पंती तुम्ही तुमच्या घरामध्ये फिरवत असताना तुम्ही तुमच्या मनामध्ये अखंड श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत ही पंती पूर्ण घरभर फिरवायची आहे। अशा पद्धतीने जर आपण रोज 21 दिवस हा धूर आपल्या घरात फिरवला तर आपल्या घरातील ज्या काही बाधा असतील, जे काही नकारात्मक ऊर्जा असेल ती नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि घरामध्ये स्थायी लक्ष्मीचा वास निर्माण होईल। आजच्या व्हिडिओतील हे 4 उपाय तुमच्या घरात नक्कीच आनंद आणतील। ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा। धन्यवाद।